मावशीचं कॅन्टीन. वा, मावशीचं कॅन्टीन. पनवेलमधील सुप्रसिद्ध मावशीचं कॅन्टीन असलेल्या या कॅन्टीनला आपण आलेलो आहे. म्हणजे आपलं ग्रूम टू बी झालं आणि त्यानंतर आता दुपारचं जेवण जे आहे तर निखिलने आपल्याला सजेस्ट केलं होतं की मावशीचं कॅन्टीन इज द बेस्ट ऑन पनवेल. तर खूप सारी गर्दी आहे ऑलरेडी आणि आम्ही रविवारच्या मुहूर्तावर आल्यामुळे त्यामुळे जास्तच आहे. सो टेस्ट घेऊया मावशीचं कॅन्टीनचं. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा. निखिल शेठ. मच्छीचा खमंग असा वास येतोय. कॅन्टीन, मावशीचा कॅन्टीन. वा, कसली भारी सुरमई, पापलेट. मावशीचं कॅन्टीन. खमंग अशी सुरमई पापलेट भाजली जात आहेत. पनवेलमध्ये हे सुप्रसिद्ध आहे. जर तुम्ही पनवेलमध्ये कधी असाल, या रूटने ट्रॅव्हल करत असाल तर नक्की तिथे व्हिजिट करा. दादा काय टायमिंग आहे आपल्याकडचा? 12 ते 4. 4 नंतर बंद. ओके. आणि आपल्याकडे मेनू मध्ये काय स्पेशल असं? पापलेट, बांगडा, जिताडा, रावस, कोलंबी, चिकन, मटन. ओके. सुट्टी बंद असं नाही म्हणजे चितळा पण आहे भाई. चितळा संपला, बाकी सगळं संपलं आता. संपला भाई. लवकरात लवकर या 4 वाजता इथे बंद होतं, त्यामुळे 4च्या आधी यायचं तरच आपल्याला दणदणीत खायला मिळेल. सध्या काय पापलेट ताई भाऊ काय ऐकत नाही, पापलेट खाणार बोलतोय. प्रसाद भाऊ काय? हा भाऊ व्हेज आहे. नाही पापलेट पापलेट. सो असं आहे संपूर्ण मावशीचं कॅन्टीन. इकडे बसायला सिटिंग आहे. हो, पक्षी देखील आहेत. सो हे एक आउटलेट आहे. इकडे देखील आपल्याला बसायला भेटतं. पेंटिंग भारी केलं आहे. आणि हे जे आहे जे मेन शॉप, इकडे देखील सेटिंग आहे. काय घेऊन चालले आम्ही वेटिंग करतोय. आमच्या थाल्या कधी येतात त्याची. तर आझाद भावाची सुरमई थाली आलेली आहे. आपल्याला टेबल सेट डिवाइड मध्ये भेटले. ऐकत नाही भाई, सूर लगेच सुरू झाला. तुमची पण आणि ते नाही भाई, निखिलच्या तोंडाला पाणी सुटलं. निखिल तुझ्याकडे बघतोय बघा सर. आणि बाकीच्या आमच्या आलेल्या आहेत पापलेट. पापलेट भाई, पापलेट. पापलेट भाई. माझी थाली कधी येते? अपना थाली कब आएगा? सो जेवून घेतो, थोड्या वेळाने बाकीच्या इन्फॉर्मेशन साठी भेटू. सो हा ॲड्रेस आहे, डिस्क्रिप्शन मध्ये पण हा ॲड्रेस दिलेला आहे. तर तुम्ही इथे या. मजा आली मस्त की खायला. मच्छी पण मोठी मोठी होते. संपूर्ण बांगडा बिंगडा, पापलेट मोठे होते. टेस्टी होते. मुळात चपाती नव्हत्या, सॉरी भाकरी होती. मुळात चांगली भाकरी होती. मजा आली. तांदळाची भाकरी होती, मोठी होती. तर आपलं जे नेहमीच सांगणं आहे, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.